RJR Herbal Hospitals. चार पिढ्यांपासून RJR हर्बल हॉस्पिटल भारतातील 6 राज्यांमध्ये 90हून अधिक शाखांसह आणि 250हून अधिक डॉक्टरांसह सोरियासिस, संधिवात, मधुमेह, वंध्यत्व, PCOD आणि अशा अनेक आजारांवर उपचार देत आहेत आणि आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमधून 60 लाखांहून अधिक रुग्ण बरे झालेले आहेत। त्यांच्यातील काही रुग्णांनी आपल्या वैद्यकीय उपचारांचे अनुभव सांगितलेले आहेत, ते आपण ऐकूया। RJR हॉस्पिटलचे विशेष उपचार: सोरायसिस, दमा, सायनस, PCOD, गुडघेदुखी, संधिवात, मानदुखी, खांदेदुखी, पाठदुखी, डोकेदुखी, अर्धांगवायू, बद्धकोष्ठता, अल्सर, गॅस्ट्रिक समस्या, मूळव्याध, BP, मधुमेह, थायरॉइड, त्वचे संबंधित त्रास, एक्झिमा, स्पॉन्डिलायसिस, मासिक पाळीत होणारे त्रास, वंध्यत्व, फायब्रॉइड्स, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, मूतखडे, व्हेरिकोज वेन आणि यासारखे आजार आणि त्रास नाडी परीक्षण करून प्रत्येक रुग्णाचा आजार ओळखला जातो आणि त्याला समूळ नष्ट करण्यासाठी त्यावर उपचारही केले जातात। चालताना त्रास होणे, पायऱ्या चढायला त्रास होणे, खाली बसल्यावर उठायला त्रास होणे, अशा अनेक प्रकारच्या सांधेदुखीने ग्रस्त असलेल्या लाखो रुग्णांवर आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या उपचार केले गेले आहेत। त्यांच्यातील काही रुग्णांनी आपले अनुभव सांगितले आहेत, ते आपण ऐकूया। 2 वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती 2 महिन्यांचा उपचारानंतर। मी मनीष वासुदेव पवार, हे माझे वडील वासुदेव बाबू पवार। यांना 2 वर्षापूर्वी खूप त्रास होता गुडघ्यांचा, कंबरेचा। 2 महिन्यापूर्वी आम्ही त्या RJR कडे आलो होतो एक क्लिनिकमध्ये। यांच्याकडे जस्ट मेडिसिन्स घेतल्या। मेडिसिन्स घेतल्यानंतर 2 महिन्यानंतर जेव्हा ते पूर्वी वॉकरनी चालवत होते, आज ते विदाऊट वॉकरनी चालतात आहे। हे त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली आहे आणि RJRनी जे केलं आहे त्यांच्यासाठी ट्रीटमेंट एकदम खूप चांगली केली आहे। याच्या आधी आम्ही जी ट्रीटमेंट घेतली होती फॅमिली डॉक्टरांकडून, त्यांच्याकडे परफेक्ट ट्रीटमेंट भेटली नाही आहे आणि RJRवाल्याने आम्हाला सपोर्ट खूप छानपणे केला आहे। चांगलं ट्रीटमेंट वगैरे त्याने चांगली दिलेली आहे आणि डॉक्टरांचे आम्ही खूप धन्यवाद करतो। गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती 1 महिन्यांचा उपचारानंतर। माझं नाव संदीप जोशी आणि ही माझी आई शोभा माधव जोशी। आम्ही आलो आहे सांताक्रूजवरून। ॲक्च्युली आईच्या माझं नी प्रॉब्लेम होता आणि तिला खूप त्रास व्हायचा आणि भरपूर स्वेलिंग्स वगैरे होते, पण आम्ही इकडे तिकडे सर्वकडे 2-3 ठिकाणी तिचं लक्षण दिलं, पण काय फरक नाही पडला। RJR हॉस्पिटलमध्ये आमचे एक फॅमिली रिलेटिव्ह होते, त्यांनी रेफर केलं होतं की RJRमध्ये तुम्ही जावा आणि चांगलं तुमचं ट्रीटमेंट होईल, कारण त्यांना पण इथूनच ते बरंच घेऊन गेले होते। नंतर शेवटी आम्ही या RJRला आलो आणि गेल्या आता 1 महिन्यापासून तिचं औषध चालू होतं। तर औषध घेतल्यानंतर तिला भरपूर आता फरक आला आहे। पहिला तिला चालवायचं नव्हतं, म्हणजे तिला उठायचं आणि बसायचा पण त्रास व्हायचा आणि रात्री पण झोप पण नाही लागायची। पण आता सध्या गेल्या 1 महिन्यापासून आम्ही इथं औषध चालू आहे
आणि भरपूर म्हणजे तिला भरपूर फरक आला आहे. आता जे पायाला मुंग्या यायच्या ते पण नाही आता येतं आणि तिला आता चालतं फिरतं चांगलं व्यवस्थित होतं. तर मी पण रेफर करीन की RGRमध्येच यावा आणि डॉक्टरांचा खूप खूप धन्यवाद, RGR हॉस्पिटलचा खूप खूप धन्यवाद. जे 6 महिन्याचा त्रास होता माझ्या आईला गेल्या 1 महिन्यापासूनच मध्ये ते कमी झालेलं आहे. पंचवीस वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी 25 वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती 1 महिन्यांचा उपचारानंतर मी साताऱ्याहून आलोय. माझं नाव प्रशांत आहे. वडील माझे केरलामध्ये कोचीमध्ये राहायचे. यांना 25 वर्षांपासून गुडघ्यांमध्ये त्रास होता आणि 1 वर्षापासून त्यांना चालायला त्रास व्हायला लागला. बाथरूम मध्ये नेण्यासाठी त्यांना 2 लोक लागायची. त्यांना खूपच त्रास व्हायचा. वॉकरच्या मदतीने सुद्धा चालता नव्हता येत. हे बरं करण्यासाठी आम्ही खूप हॉस्पिटलला दाखवलं. त्यांना आंघोळीला नेताना आम्हाला खरंच खूप त्रास व्हायचा. मग त्यानंतर आम्ही टीव्हीवर RGR हॉस्पिटलची जाहिरात पाहिली. मग त्यानंतर आम्ही आमच्या वडिलांना इथे आणलं. पण तेव्हा त्यांना चालताही येत नव्हतं. ते वॉकरला धरून चालत होते. खूप कष्ट घेऊन आत आले. दोन्ही हात पकडून आणलं, पण त्यावेळी ते बसूही शकत नव्हते आणि एकटे असतानाही ते बसू शकत नव्हते. आम्ही इथे 5 तारखेला आलो होतो या हॉस्पिटलमध्ये. 1 महिना सुद्धा झाला नव्हता. ते कोणाचाही आधार न घेता स्वतः चालायला लागले. मला वाटतं आणखी 1 महिना औषध घेतलं तर हे पूर्णपणे बरे होतील. आता हे ठीक आहेत. यांना बरं करण्यासाठी RGR हॉस्पिटलचे खूप खूप धन्यवाद. गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती 1 महिन्यांचा उपचारानंतर. माझं नाव राधा रमेश गुंटूक. मी माठुंग्यावरून आलेली आहे. माझा त्रास खूप होता. मला चालायला, बोलायला, बसायला, उठायला अजिबात होत नव्हता. त्या एक मॅडमनी बोलले. मग तिने मला बोलले असं असं इकडचं चेंबूरला RGR डॉक्टर आहेत, तिथं ते डिस्पेन्सरी आहे, मग तिथं तुम्हाला औषध मिळतात. आल्यानंतर मला डॉक्टरला भेटले. त्या डॉक्टरनी खूप छान बघितले आणि बघितल्यानंतर त्या लोकांनी औषध दिले मला. आता मनाने मी शिडी चढते, मनाने उतरते, खुर्चीवर पण मनाने बसते, मनाने उठते. पण आता खूप म्हणजे खूप बरं वाटतं. या औषधाने आज 1 महिना झाले. 1 महिन्यापर्यंत मला 50% खूप चांगले वाटते. पण ह्याच्या पुढं पण चांगलं वाटेल. या डॉक्टर लोकांना, RGR डॉक्टरांना, या टीमना, या सगळ्यांना मी मनापासून खूप आशीर्वाद देते, खूप धन्यवाद करते. या डॉक्टरचं पण धन्यवाद करते.
RJR मध्ये लिहून दिलेली औषधं प्रामाणिकपणे तयार केली जातात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, पॉंडिचेरी मध्ये 90 पेक्षा जास्त शाखा. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. RJR हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या हाताची नाडी तपासून रोगाचे मूळ कारण शोधून रुग्णांवर कोणताही दुष्परिणाम न होऊ देता उपचार दिले जातात. आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये 250 पेक्षा जास्त डॉक्टर उपचार देतात. यांचे शिक्षण BAMS, PSMS, PNYS, MD असे झाले असते. हे डॉक्टर आयुर्वेदा, योगा, नॅचरोपॅथी पद्धतीने प्रत्येक रुग्णांना बरे करतात. अनेक वर्षांपासून मधुमेहाने ग्रस्त आणि ज्यांची रक्तातील साखरेची पातळी 400 ते 600 मिलीग्रॅम पर DL इतकी वाढलेली होती, अशा अनेक रुग्णांवर आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या उपचार केले गेले आहेत आणि आज त्यांची रक्तातील साखरेची पातळी 100 ते 120 मिलीग्रॅम पर DL इतकी सामान्य आहे. त्यांच्यातील काही रुग्णांनी आपल्या वैद्यकीय उपचारांचे अनुभव शेअर केलेले आहेत, ते ऐकूया. मधुमेहाने पीडित व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव आहे वासुदेव तांडेल. मी कुलाबावरनं आलं, कपरेटवरनं. 24 वर्षापर्यंत मला डायबिटीस होता. तर माझा काय डायबिटीसमुळे मुंगीपाय मला समजत नव्हतं. माझी बोट आहे, मी पाण्यात जाताना माझा दगड लागलेला, ते मुंगीपाय मला काय समजलं नाही. तर मिसेसला सांगितलं मी जाऊया आपण, ॲडमिट कर मला. GTमध्ये हॉस्पिटलला ॲडमिट केला. तिकडे त्याने थोडा मास काढला, मला परत पाठवला त्यांनी. बरंच काय होई नाही. मी TV ॲड बघितला RJR हॉस्पिटलचा. तिकडे मी गेल्यानंतर मला चांगली ट्रीटमेंट दिली नाही असं नाही. मला 1 महिन्याचं औषध दिला. परत मी परत घेतलं औषध, परत औषध घेतला. आता फार बरा झालेला आहे. परत माझी सगळी रशी निघत होती पायातनं, ती सगळी बंद झालेली आहे. त्या डॉक्टर बोलतो आता काय करायची जरूरत नाही, ठीक बरा झालेला आहे. आता इकडे मी औषध घेतलेलं आहे 3 महिन्यांनी. लय फरक म्हणजे लय चांगलाच फरक पडलेला आहे. RJR हॉस्पिटलला माझे धन्यवाद. मधुमेहाने पीडित व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव रहीम खानसाहेब इनामदार. मी राहणार जुन्नरचा. मी तिथे उपचार केले जुन्नरला. तिथे काही माझे उपचार झाले नाही व्यवस्थित, म्हणून मी TV ॲड पाहिली RJR हॉस्पिटलची. मी तिथून आलो. माझ्या इथं सगळे असे म्हणजे लाल लाल पोळे आल्या, अंगाला खाज वगैरे आली, असे जखम वगैरे पडायला लागले. माझा डायबिटीस खूप हाय होता, डायबिटीस 600पर्यंत होता. मग मी इथे आल्यानंतर
ह्या मॅडमनी माझ्यावर उपचार चांगले केले. मला जवळजवळ हे 4 महिन्यापासून माझ्या अंगावर दुखणं होते. हे 4 महिने म्हणजे मी 2च वेळा मेडिसिन घेतले. आता हे तिसऱ्यांदा आलो आहे. हे तिसऱ्यांदा मेडिसिन घेऊन मला आता क्लिअर वाटतं. म्हणजे माझा चेहरा वगैरे सगळे याच्यावर सगळे असे लाल लाल वगैरे स्पॉट होते, आता एकदम क्लिअर आहे. बघा हे हात वगैरे सगळे एकदम चांगले आहे. मधुमेहाने पीडित व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव आहे जुबैदा. शुगरचा त्रास मला 22 वर्षांपासून आहे आणि इन्शुलिन पण चालू होतं. सकाळी 20 युनिट आणि संध्याकाळी 20 युनिट असं मला इंजेक्शन घ्यावं लागायचं. शुगर वाढली की मला बीपी वाढायचं, अल्सर व्हायचे आणि कोलेस्ट्रॉल वाढायचं. मला खूप अशक्तपणा यायचा आणि डोकं जड व्हायचं माझं आणि दिवसभर झोपायचे मी. घरातलं काम करणं सुद्धा मला खूप मुश्किल झालं होतं. शुगर वाढल्यामुळे हे सगळे त्रास वाढले होते. RJR हॉस्पिटलची ॲडव्हर्टाइजमेंट मग मी एकदा टीव्हीवर पाहिली आणि इकडे यायच्या आधी जेवणाच्या आधीची माझी शुगर 241 आणि जेवणानंतरची 364 झाली होती. इकडे येऊन दाखवल्यानंतर जेवणाच्या आधीची शुगर 75 झाली होती आणि जेवणाच्या नंतरची शुगर 96.2 आली होती. पहिल्यापासून शुगर कंट्रोलमध्ये आहे. RJR मध्ये आल्यानंतर झोपही छान लागली आणि जेवणही छान जात आहे. RJR हॉस्पिटलला खूप खूप मनापासून धन्यवाद. आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये रुग्णांना संपूर्ण वनस्पतीने बनवलेले आयुर्वेदिक औषध दिले जाते. यामुळे रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. सांधेदुखी, सांध्यांना सूज आणि जडपणा यासह ज्यांचा रक्त तपासणीत RA फॅक्टर वाढलेला असलेले अनेक रुग्ण आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलच्या चिकित्सेनंतर बरे झालेले आहेत आणि त्यांचा RA फॅक्टर सामान्य पातळीत दाखवतो. त्यांच्यातील काही रुग्णांनी आपले वैद्यकीय उपचारांचे अनुभव शेअर केलेले आहेत, ते ऐकूया. गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. नमस्कार, माझं नाव सचिन गोळे. मी इथेच नाशिकमध्ये राहतो. ही माझी आई आहे. हिचं नाव सीता आहे. गेल्या 20 वर्षांपासून माझ्या आईच्या गुडघ्यामध्ये प्रॉब्लेम आहे. उठता बसता येत नव्हतं. कुठेही चालू फिरू शकत नव्हती. 1 वर्षापासून माझी आई बेड रेस्टवर होती. जमिनीवर पायच ठेवू शकत नव्हती. खूप त्रास व्हायचा. ताकदच नव्हती. खूप ठिकाणी मी उपचार करण्यासाठी नेलं, पण फायदा नाही झाला. कुठे हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं म्हटलं तर 2 माणसांची मला मदत घ्यावी लागायची. आईला सुद्धा त्रास व्हायचा. त्यानंतर मी टीव्हीवरती ॲडव्हर्टाइजमेंट पाहिली आणि नंतर मी RJR हॉस्पिटलमध्ये आणलं. फक्त 2-3 महिनेच मी माझ्या आईची ट्रीटमेंट इथे केली. आता तिला थोडासा आराम आहे. आता आई स्वतःच चालू फिरू शकते. हॉस्पिटलमध्ये येण्याआधी तर आई स्वतःहून शिड्यासुद्धा चढू शकत नव्हती. आता मला बरं वाटतंय की आई स्वतःहून इथे चालू फिरू शकते. बघून बरं वाटतं. आई आता आधीपेक्षा बरी आहे. इथल्या चांगल्या ट्रीटमेंटमुळे माझ्या आईला खूप फायदा झाला. इथली आयुर्वेदिक ट्रीटमेंट खूपच चांगली आहे. डॉक्टर वंदना मॅडम यांचे मनापासून आभार आणि RJR हॉस्पिटलला सुद्धा धन्यवाद. संधिवाताचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव अनिल भीमराव कोठुळे. मी नाशिक रोडचा राहणारा असून मला सांधेवात झाला होता. मी यांची ॲड बघितली टीव्हीवर ॲड बघितल्यानंतर मग मी यांना कॉन्टॅक्ट केलं. आम्ही इथे आलो. इथं आल्यानंतर त्यांनी आम्हाला त्या औषधाचं हे नाडी निरीक्षण करून त्यांनी ते बघितलं. त्यांनी आम्हाला औषधं वगैरे दिले. त्यांनी मला आता भरपूर फरक पडला. पहिले मला चालता येत नव्हतं, आता मला थोडंफार चालता येतं आहे आणि माझे अजून उपचार चालू आहे. इथले औषधं घेतल्यानंतर मला भरपूर फरक पडला. मी चालू शकतो व्यवस्थित. मला इथल्या डॉक्टरांनी आणि स्टाफनी खूप सहकार्य केलं. RJRचे मी खूप धन्यवाद मानतो.
CFR मध्ये लिहून दिलेली औषधं प्रामाणिकपणे तयार केली जातात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहेत. 15 ते 20 वर्षांपासून सोरियासिसने ग्रस्त असलेले लाखो रुग्ण आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलच्या हर्बल चिकित्सेमुळे बरे झालेले आहेत. 7 ते 8 वर्षानंतरही आजार पुन्हा उद्भवला नाही आणि आज ते निरोगी आहेत. त्यांच्यातील काही रुग्णांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे, ते ऐकूया. 12 वर्षांपासून सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. नमस्कार सर, मी वच्छला बैसाने बोलते, नाना सोपारावरून. मला सोरायसिसचा भरपूर त्रास होता. 10-12 वर्ष झाले. भरपूर मी दवाखाने केल्या. लोकांनी मला ते डॉक्टरांनी इंजेक्शन मारले पायाला, क्रीम दिली लावायला, पण काहीच फरक पडत नव्हता. मग मी TV मध्ये ॲड बघितली JRच्या हॉस्पिटलची. मग तेव्हा मग इकडे आले चेंबूरला. औषध मी व्यवस्थित घेतलेलं आणि मग आता मला थोडं बरं वाटतं आहे. हाताचं पण गेलं माझं. मी काम करू शकते, फिरू शकते. पण आता मला खूप फरक आहे. रात्रभर मला झोप लागते आणि कपडे काम सगळं मी करू शकते त्याच्यामध्ये आणि मी खूप चांगलं वाटतं आहे. RJ हॉस्पिटलचे आणि डॉक्टर लोकांचे सगळ्या टीमचे धन्यवाद. वर्षांपासून सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती 1 महिन्यांचा उपचारानंतर. माझं नाव बलिराम जयराम ठाकूर, गाव केलवणे, तालुका पनवेल. तुमचं काय आजार आहे? मला सोरायसिसचा त्रास आहे. हातावर लाल चट्टे यायचे आणि स्किन निघायची, भरपूर त्रास व्हायचा मला. 3 वर्षामध्ये भरपूर ठिकाणी उपचार केले स्किनच्या डॉक्टरांकडे, पण मला काहीच फरक आला नाही. तुम्हाला RJR बद्दल कसं माहिती पडलं? माझ्या मिसेसने TV ॲड बघितली, तेव्हा समजलं RJR हॉस्पिटलमध्ये आपल्या याच्यावर स्किनवर उपचार होईल. तेव्हा ती म्हणाली काय तिथे जाऊन एकदा पहा. RJR हॉस्पिटलमध्ये येऊन मला खूप फरक पडला आहे, भरपूर फरक आलेला आहे. त्याच्यामध्ये माझ्या ज्या हाताला जे लाल चट्टे आणि जेवताना त्रास व्हायचा तो माझा पूर्णपणे बरा झालेला आहे. तसेच RJR हॉस्पिटल आणि डॉक्टरांचे खूप खूप धन्यवाद. सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव आरती आहे, मी म्हैसूरवरून इथे आली आहे. कानाला, डोक्याला, कपाळावर जेव्हा पण मी कंगवा फिरवायचे तेव्हा डोक्यातून रक्त यायचं. माझ्या डोक्यात खूप फोड्या झाल्या होत्या. छातीवर, कमरेवर, पाठीवर, पूर्ण अंगावरच माझ्या फोड्या झाल्या होत्या. पूर्ण अंगावर, पायावर, हातावर फोड्या झाल्या होत्या. या फोड्या अंगावर पूर्ण वाढतच चालल्या होत्या. लोक माझ्यापासून दूर पडायचे. हे बघून मला खूप रडू यायचं. हे सगळं माझ्याच बाबतीत का घडते हा विचार करून करून मी खूप रडायचे. RJR हॉस्पिटलमध्ये आल्यावर मला बरं वाटायला लागलं, त्रास कमी झाला. RJR हॉस्पिटलचे खूप खूप धन्यवाद आणि इथल्या डॉक्टरांचे सुद्धा मनापासून आभार. मला खूप बरं वाटू लागलंय.
3 वर्षांपासून सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती 1 महिन्यांचा उपचारानंतर. नमस्कार, मी सिद्धेश मावळंकर, विरार येथे राहतो. माझ्या डाव्या हाताला गेली 3 वर्षांपासून सोरायसिसचा खूप त्रास होता. म्हणजे जखमा व्हायच्या, कधी कधी रक्त यायचं, खूप खाज उठायची. तर सहज एकदा एक गृहस्थ मला भेटले बिल्डिंगमधले. तर त्यांनी मला RGR हॉस्पिटलबद्दल माहिती सांगितली की इथे तुम्ही जाऊन भेटा, बऱ्याच जणांचा चांगला अनुभव आलेला आहे. तर मी इथे आलो आणि RGR हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर डॉक्टर यांना दाखवलं. तर त्यांनी नाडी परीक्षण करून 1 महिन्याचा पूर्ण कोर्स दिला. तो 1 महिन्याचा कोर्स झाल्यानंतर माझा हात एकदम बरा झाला. म्हणजे पूर्वी जशा रॅशेस किंवा जखमा व्हायच्या किंवा रक्त यायचं, जागरण व्हायचं, त्या खाजेमुळे सहन व्हायचं नाही, ते पूर्ण बंद झालं. आणि हातामध्ये खूप बराच पहिल्यापेक्षा खूप फरक पडला. आणि आता हात माझा व्यवस्थित होत आहे. जो पहिल्यान बंद व्हायचा उघडायचा नाही, तो आता यांच्या औषधांमुळे मला खूप फरक पडला. आता तो हात मूवमेंट होत आहे. आणि इथल्या पूर्ण स्टाफने खूप चांगलं मार्गदर्शन करून आम्हाला बरं केलेलं आहे. त्यांच्या ट्रीटमेंटमुळे मला आता खूप बरं वाटत आहे. धन्यवाद. महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, पॉंडिचेरी मध्ये 90 पेक्षा जास्त शाखा. चेंबर पूर्व शाखा क्रमांक 101A, पहिला मजला, श्री सौरभ चेंबर्स, श्री सौरभ डिझायनर स्टुडिओवर, भारत लॉज समोर, चेंबर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ, NG आचार्य मार्ग, चेंबूर पूर्व, मुंबई, महाराष्ट्र. डोंबिवली पूर्व शाखा दुकान क्रमांक 1, कोणार्क आर्केड, कल्याण रोड, KDMC क्रीडा संकुल व्यतिरिक्त डोंबिवली पूर्व, मुंबई, महाराष्ट्र. नवी मुंबई शाखा सत्यम टावर, प्लॉट नंबर 18-19, दुकान नंबर 16-17, सेक्टर 20, कोपर खैरणे, नवी मुंबई. पुणे शाखा दुकान क्रमांक 4 आणि 5, कमला कॉर्नर, तळ मजला, जुना बाजार चौक, मंगळवार पेठ, पुणे, महाराष्ट्र. नाशिक शाखा दुकान क्रमांक G8 आणि 9, अशोका रियाल्टी, अथर्व हाइट्स, जेल रोड, दसक, नाशिक, महाराष्ट्र. कोल्हापूर शाखा RS क्रमांक 266, प्लॉट क्रमांक B14, जुने पुणे बँगलोर रोड, पोस्ट मार्केट यार्ड, कोल्हापूर, महाराष्ट्र. सोलापूर शाखा क्रमांक 150, डफरीन चौक, VIP रोड, रेल्वे लाईन, सोलापूर, महाराष्ट्र. नागपूर शाखा प्लॉट क्रमांक 193, सूर्यानगर, कळमना मार्केट रोड, SBI बँक जवळ, नागपूर, महाराष्ट्र.